परळीतल्या महादेव मुंडेंची निर्घृण हत्या होऊन 21 महिने लोटले. न्याय मिळत नाही म्हणून न्यूज 18 लोकमतनं आवाज उठवला आणि अखेर सरकार खडबडून जागं झालं. सरकारनं आता त्या संदर्भात कारवाईला सुरुवात केलेली आहे. SIT स्थापन झाली. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. परळीतल्या महादेव मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता सर्वधर्मीय सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन बीडमध्ये करण्यात आलं. महादेव मुंडेंच्या कुटुंबाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील आता मैदानात उतरले. व्यासपीठावर बसलेल्या महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. न्यायासाठी या कुटुंबाची धडपड सुरू आहे. आता त्यांच्या या लढ्यात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील उतरले. त्यामुळे या लढ्याला आणखीनच धार मिळाली आहे. परळीतले व्यापारी महादेव मुंडेंची 21 ऑक्टोबर 2023 रोजी हत्या झाली. आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरण समोर आणलं. मात्र 21 महिन्यानंतरही हत्ये प्रकरणातल्या आरोपींना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे बीडमध्ये बैठक बोलावण्यात आली. या बैठकीतून मनोज जरांगे पाटील यांनी मोठा आरोप केलाय. परळीतून मुंडे कुटुंब निघलं की तुमचा धनंजय मुंडे कोंबड्या हरवल्यासारखा नुसता मुख्यमंत्र्याकडे येड घालतो होता. या कुटुंबाला भेटू नये म्हणून तो यापेक्षा अंडे देणारी कोंबडी बरी. एवढा मोठा नावाचा माणूस काय चिल्लर चाळे खेळतो. एक लेख बाळ आपल्या आणि ते आईबापा पलीकडे बसले, चालता येत नाही त्यांना. आपल्या लेकराच्या न्यायासाठी वन फिरायला लागले. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरोपींना अटक करण्याचा शब्द दिला. तर महादेव मुंडे हत्ये प्रकरणात आतापर्यंत 8 तपास अधिकारी बदलण्यात आले. मुंडे कुटुंबाच्या आक्रमक पवित्र्यानंतर हत्ये प्रकरणाच्या तपासाला वेग आला. स्थानिक गुन्हे शाखेचं विशेष पथक आरोपींच्या शोधात आहे. त्यामुळे लवकरच आरोपी गजाआड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांना मागणी केली आहे की ते SIT स्थापन करून आरोपींना अटक करतील आणि मला मुख्यमंत्री साहेबांनी एवढं आश्वासन दिलं आहे की आरोपी तात्काळ अटक होऊन जातील. तुमचं समाधान झालेलं आहे का मुख्यमंत्री? माझं मुख्यमंत्री साहेबांवर समाधान आहे, कारण तेच आता सगळे मायबाप आहेत. महादेव मुंडेंची हत्या केवळ 12 गुंठे जमिनीच्या कारणावरून झाली होती. त्यात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात असल्याचा आरोप बाळा बांगर यांनी केला. आता महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. सर्व धर्मीय आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते आता मैदानात उतरलेत. त्यामुळे पुढील तपासाकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.